जय भीम सर्वांना. आपल्या भारतामध्ये जे आंदोलन चालू आहे सोनम वांगचुक सरांच्या समर्थनाखाली, तर ते आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे, शिक्षणासाठी आहे. जर सरकारला असं वाटत असेल की विद्यार्थ्यांनी जर चुकीचे मुद्दे मांडले आहेत, तर मला असं वाटतं की सरकारने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावं. आणि ही लोकशाहीचं राज्य आहे, तर लोकतंत्र तर चालते. आपल्या भारतामध्ये जेव्हापासून संविधान लागू झालेलं आहे तेव्हापासून प्रत्येक नागरिकाला, भारतातल्या प्रत्येक प्रत्येक नागरिकाला पूर्ण सरकारला जाब विचारायचा किंवा प्रश्न करण्याचा हा अधिकार आहे. आणि जर सरकार आपला ऐकूनच घेत नसेल तर आपण प्रश्न मांडायचे कोणापुढे? आणि आपण एवढं सगळं हे करून जे पुढाकार घेऊन तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे तुम्हाला जे सक्सेस करून तुम्हाला त्या पोस्टवरती बसवलेलं आहे, हे जनतेच्या सेवेसाठीच आहे. आणि विद्यार्थ्यांना, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हा संविधानिक हक्क आहे जाब विचारण्याचा प्रत्येक गोष्टीचा. आणि तो जाब विचारल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागणार. आणि जे एवढं विद्यार्थी शांतीपूर्वक जे आंदोलन केलं त्यांनी, त्या आंदोलनाला तुम्ही वेगळंच स्वरूप दिलेलं आहे. लाठीचार्ज केला, किती घाणेरडे वृत्तीचे पोलीस प्रशासनाने काम केले. खूप निंदनीय, म्हणजे खूप खरंच माणुसकीला काळीमा भासणारी गोष्ट ह्यांनी घडवून आणलेली आहे की विद्यार्थी हक्कासाठी, उद्याच्या भविष्यासाठी लढत आहे आणि चक्क त्यांचे डोके फोडलेत, रक्तबंबाळ केले त्यांना. किती किती तुम्ही स्वतः अपराध करणार आहात. किती शांतीपूर्वक त्यांनी आंदोलन उभं केलं होतं आणि ते शेवटपर्यंतही तसंच करतायत. आणि हिंसक बनवलं फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि हे सरकार जबाबदार आहे. असली निकामी सरकार, खूप म्हणजे पश्चाताप होतो वोटिंग केल्याचा, की असली सरकार गेल्या 12 वर्षापासून आपण सहन करतोय व सोसत आलोय यांचं. आणि ह्या सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे की त्यांनी स्वतःची काळजी घेऊन खूप शांततेपूर्वक हे आंदोलन पार पाडावं. आणि सोनम वांगचुक सर आणि दिपके सर आणि ह्या लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाला माझा खरंच सलाम आहे. सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.